मिरज पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। विविध ठिकाणांवरून शोधलेले 2,35,000 रुपये किमतीचे 14 गहाळ मोबाईल नागरिकांना परत। नागरिकांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य। नागरिकांचे विविध ठिकाणी हरवलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेला मिरज ग्रामीण पोलिसांना मोठं यश आलंय। तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल 2,35,000 रुपये किमतीची 14 गहाळ मोबाईल शोधून काढत ते मूळ मालकांना विश्वासाने सुपूर्द केलेत। ऐनवेळी गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने सर्व तक्रारदार नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे हास्य उमटल्याचं पाहायला मिळाले। नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण पाहता पोलीस अधीक्षक तुषार दोशी सांगली, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे मिरज विभाग मिरज यांनी गहाळ मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। वरिष्ठांच्या या सूचनेनुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी आपल्या हद्दीत तातडीने शोध मोहीम सुरू केली। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील अंमलदार आणि तांत्रिक विश्लेषक पथकाने मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून विविध ठिकाणावरून हे मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले। पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी निरनिराळ्या ठिकाणावरून एकूण 14 गहाळ मोबाईल पोलीस ठाण्यात हस्तगत केले। या हस्तगत केलेल्या सर्व मोबाईलची एकूण किंमत अंदाजे 2,35,000 रुपये इतकी आहे। पोलीस ठाण्यात एका विशेष कार्यक्रमात किंवा प्रक्रियेद्वारे सर्व तक्रारदारांना बोलावून त्यांचे गहाळ झालेले मोबाईल सन्मानाने परत करण्यात आले। अचानक गहाळ झालेला मोबाईल आणि त्यातील महत्त्वाचा डेटा पुन्हा सुरक्षित मिळाल्यामुळे तक्रारदारांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले। मिरज पोलिसांच्या या तत्पर व कौतुकास्पद कामगिरीमुळे पोलीस दलाची नागरिकांमधील प्रतिभा अधिकच उज्ज्वल झाली असून सर्व स्तरातून या कारवाईचं कौतुक होत आहे।